आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही। आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाहीत, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिलाय आणि लेखी पण आहे। त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात, तर वाट बघतोय आम्ही। शिंदे समिती कवाशिक सुरू होती, गुन्हे कवाशिक मागं होते, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होत आहेत, वंशवळ समिती कधी स्थापन होती। मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही। आणि काय निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं। ठीक आहे, काही मंत्रिपदे दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत। एकतर मला 50-55 जागा कशा मिळाला हा त्यांना पहिला धक्का, आणि दुसरं म्हणजे BJPने दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत? प्रत्येक बजेट मोदींचं हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं। भविष्यात बिहारच्या निवडणुकात बिहारवरती वर्षाव, अक्षरशः वर्षाव। जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही, मग तामिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, तिथे आपलं काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं। आणि मग भाजपचे जे लोक आहेत अंधभक्त, ते टाळ वाजत बसतात। अनाकालनीय किंवा लोकांनी आत्तानंदाने नाचावं, उड्या मारावं असं काही नाही। हे BJPचेच अंधभक्त उड्या मारतायत। आता त्याच्यावरती अनेकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की हे मध्यमवर्गीयांना खुश करणारं बजेट आहे। खरं म्हणजे या कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मतं भाजपला पडलेली नाहीत। EVMच्या माध्यमातून मध्यमवर्गीयाची मतं जी चोरली आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय जो धक्क्यात आहे, शॉकमध्ये आहे, त्या मध्यमवर्गीयांना हे मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे। आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत। हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे? त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे। या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो। पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे। कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचं सांगायला मला अभिमान वाटतो। आपण निवडणूक पाहिली, भगवे एका साईडला होते आणि बाकी एका साईडला होते। त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना किती मेहनत करावी लागली। पण असो, आपण काही राजकारणावर बोलायला इथं आलो नाहीये। मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे, त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणाने अभिमान आहे आणि गर्व आहे। संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उबाटामधून शक्य होत नाही आहे। आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। यावेळी माझी विधानसभा मतदारसंघाची पकड अत्यंत चांगली आहे। माझे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत, माझे विकास कामं चांगली आहे। त्यामुळे मी तर एकदम ठाम होतो आणि जनता ठाम होती की आपण पुन्हा एकदा निवडून जाणार आहोत। परंतु घडलं मात्र विपरीत।